अवनी तिच्या मामाच्या घरी लहानपणापासून राहत असते. मामाला एक मुलगी असते. तिचं नाव माया. माया अवनीपेक्षा वयाने लहान असते आणि बुद्धीने सुद्धा ती लहान मुलासारखी असते. आज अवनी मायाला घेऊन डॉक्टरकडे निघालेली. त्या दोघी रस्त्याने चालत असतानाच समोरून एक पॉश कार आली. ती मायाच्या दिशेने येत होती. अवनी कारला मायेच्या दिशेने येताना पाहून प्रचंड घाबरली. ती जोरात माया ओरडली आणि तिने मायाला बाजूला खेचलं. कारमधून एक हँडसम मुलगा उतरला. अवनी लगेच त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्या खाडकन कानाखाली ठेवून दिली. आता या क्षणी तिला त्याचा खूप राग आला होता. काय रे, तुला दिसत नाही का? रोडवरून गाडी चालवायची सोडून माणसांवर गाडी घालतोयस? आंधळा आहेस काय तू? अवनी त्याला तावातावाने बोलली. तो मात्र केव्हापासून अतिशय रागात गालावर हात ठेवून तिच्याकडे पाहत होता. तरी ती बडबड करत होती त्याला. त्याची कार भर रस्त्यात उभी होती, त्यामुळे आजूबाजूची माणसं गोळा व्हायला सुरुवात झाली. काय झालं विचारू लागली. परिस्थितीचं भान ठेवून तो हँडसम मुलगा अवनीला सॉरी बोलला आणि कारमध्ये बसून तिथून निघून गेला. पण मनात अतिशय रागाने चरफडत होता. डोक्यात लावा पेटलेला त्याच्या. ही कोण दीड दमडीची मुलगी? हिची एवढी हिंमत! हिने राज राठोडच्या कानाखाली दिली. या कानाखालीची किंमत तिला चुकवावीच लागेल. तयार राहा, मी या कानाखालीचा बदला घ्यायला लवकरच येईल तुझ्याकडे. तो त्याच्या गालावर हात ठेवून बोलतो. हा राज या कानाखालीचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. स्वतःशीच बोलून तो क्रूर हसतो. राजच्या घरी अवनीला समोर पाहून राजची मॉम रत्नावतीच्या रागाचा पारा चढला. कोण ही काळी मुलगी? त्या कडाडल्या. त्यांच्या आवाजाने अवनी दचकली. घाबरून रत्नावतीकडे पाहू लागली. ही काळी मुलगी माझ्या घरात कशी आली? हिला कोणी बोलवलं इथे? रत्नावती पुन्हा चिडून बोलली. ईशा, राजच्या आत्याची मुलगी तिथे असते. ती बोलते, मामी, ही मुलगी आजच्या पूजेसाठी मिठाई घेऊन आले. मामांनी हिला मिठाईची ऑर्डर दिलेली. काय? रत्नावती बोलते. अजून ही मुलगी काय करते इथे? ईशा, हिच्या मिठाईचे पैसे दे आणि तिची मिठाई परत कर. हिला लगेच घराबाहेरचा रस्ता दाखव. तशी ईशा अवनीचा हात धरून तिला ओढतच असते. तर अवनी म्हणते, मला असं ओढू नका मॅडम. थांबा, सोडा माझा हात. ए मुली, तू ऐकलं नाहीस का? नाही पाहिजे आम्हाला तुझी मिठाई. माझ्यासोबत चल, मी तुला मिठाईचे पैसे देते. अवनी 1 मिनिट बोलते आणि ईशाचा हात स्वतःच्या हातावरून बाजूला करते. तशी रत्नावती रागाने अवनीकडे पाहते. अवनी म्हणते, मी इथे तुमची ऑर्डर घेऊन आले. आता अचानक तुम्ही मिठाई नाही पाहिजे म्हणत आहात. मिठाई न घेताच तुम्ही मला पैसे देत आहात. मी तुमची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रात्रभर जागून मी स्वतः माझ्या हाताने मिठाई बनवले. तशी रत्नावती म्हणते, हीच तर चूक केलीस तू. मुली, जर तुझ्या या काळ्या हाताने मिठाई नसती बनवलीस तर कदाचित मी ठेवूनही घेतली असती. पण तुझ्या काळ्या हातांनी बनवलेली मिठाई माझ्या घरातील पूजेसाठी उपयुक्त नाही, तर आमच्या खाण्यालायकही नाही. मला काळ्या रंगाची लोक पसंत नाहीत आणि त्यांनी बनवलेल्या वस्तू तर मुळीच आवडत नाहीत मला. अवनीला रत्नावतीच्या विचारांचं वाईट वाटतं. असाही विचार कोणी करत असेल, हा विचार ती मनात करत असते. आता तर उचल हे मिठाईचे बॉक्स आणि निघ माझ्या घरातून. रत्नावती बोलते अवनीला आणि तिथून तावातावाने रत्नावती निघून जाते. अवनी मात्र रत्नावतीकडे पाहतच राहिले. काय बोलायचं ते अवनीला कळलंच नाही. आबासाहेब अवनी समोर येऊन हात जोडतात. माफ कर बेटा अवनी मला. मी तुला ऑर्डर नसती दिली तर तुला इतकं सगळं ऐकावं नसतं लागलं. तुझा आणि तुझ्या मिठाईचा दोष नाही. दोष रत्नावतीच्या विचारांमध्ये आहे, जे विचार मी बदलू शकलो नाही. काका, तुम्ही प्लीज माझ्यासमोर हात जोडू नका. प्लीज.
ती म्हणते. रत्नावती आता श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर हात जोडून उभी असते. तिथे श्रीकृष्णाच्या चरणावर मिठाईचा बॉक्स अवनी ठेवते आणि श्रीकृष्णाला नमस्कार करते. रत्नावती डोळे उघडून बाजूला अवनीला पाहून भयंकर चिडते. ए मुली, तू इथे काय करते? माझ्या देवघराजवळ काकू, ही मिठाई श्रीकृष्णाच्या चरणावर मी अर्पण केले. आता ही प्रसाद बनली आहे. आता तुम्हाला मिठाईला स्वीकारायला काही हरकत नसेल. काकू, तुम्ही रोज सकाळी उठून या श्रीकृष्णाची पूजा करता. या देवाचा रंग पण माझ्यासारखा सावळा आहे. त्याची तुम्ही मनापासून पूजा करता, त्याला मंदिरात ठेवता. असं असताना तुम्ही श्रीकृष्णाच्या भक्तांसोबत असा भेदभाव का करत आहात काकू? मी जितक्या प्रेमाने ही मिठाई बनवले त्यापेक्षा तुम्ही जास्त प्रेमाने श्रीकृष्णासमोर मिठाईचा प्रसाद दाखवा. तुम्ही खरंच कृष्ण भक्त असाल तर तुम्हाला सर्व विसरून कृष्णाच्या चरणावर ठेवलेला प्रसाद खावाच लागेल. घरच्या सर्वांना माहिती होतं रत्नावती काळ्या रंगाच्या लोकांचा किती तिरस्कार करते ते. आता रत्नावती किती चिडेल, रागवेल या विचारात असतात सर्व. त्याचवेळी अवनी कृष्णाच्या चरणावर अर्पण केलेल्या मिठाईच्या बॉक्समधून एक मिठाई उचलून रत्नावती काकूच्या हातावर ठेवण्यासाठी त्यांच्यासमोर पकडते. आता मात्र घरातले सर्वजण मोठे डोळे करून त्या दोघींकडे पाहत असतात. रत्नावती काकू तोंड फिरवून का होईना पण अवनीच्या हातून मिठाई घेते. पण हे सर्व दूरवरून रत्नावतीचा मुलगा राज पाहत असतो. अवनीकडे पाहून तो स्वतःशीच बोलतो, ही तर तीच मुलगी आहे, हिने माझ्या गालावर थप्पड मारलेली. आता अवनी निघून चाललेली तिला चोरून चोरून तिच्या मागून राज तिला पाहत असतो. घरच्या कोणाच्याही नजरेत न येता स्वतःशीच म्हणतो, काहीतरी खास आहे या मुलीत. आता डायनिंग टेबलवर सर्व जेवणासाठी बसलेले. राज नव्हता आला जेवायला म्हणून रत्नावती काकू सतत मागे वळून राजच्या येण्याची वाट पाहत असते. रत्नावतीला सतत मागे वळून पाहताना पाहून आबासाहेब म्हणतात, रत्ना, राज येतच असेल. त्याचवेळी राज मॉम आवाज देतो. रत्नावती काकू हसून राजकडे पाहते. अरे, कुठे होतास एवढा वेळ? कधीपासून सर्वजण तुझी वाट पाहत आहेत. हा टाईम आहे का जेवायला येण्याचा? आय एम सो सॉरी मॉम. ऑफिसमध्ये मीटिंग होती म्हणून लेट झालं. दामिनी, राजची आत्या बोलते. चला जेवा लवकर, मला भूक लागले. आत्या प्लेटमध्ये स्वतःसाठी जेवण वाढून घेत म्हणते. आबा, गुड न्यूज आहे. आज खूप मोठी डील मी साईन केले. राज म्हणतो. खूप छान. या गोड बातमीसाठी मिठाई खा. राज आबा त्याच्यासमोर मिठाईचा बॉक्स सरकवत म्हणाले. देवाचा प्रसाद आहे, खा. खूपच स्वादिष्ट मिठाई आहे राज, खाऊन बघ, आबा म्हणाले राजला. पण रत्नावती त्यांच्याकडे डोळे मोठे काढून पाहू लागली. राज खातो आबा म्हणतो. वाव, डिलिशियस. ज्याने कोणी ही मिठाई बनवले खूपच मनापासून बनवले, राज म्हणतो. हो, बरोबर बोलत आहेस राज तू. ही मिठाई अवनीने बनवले. कोण अवनी? डॅड. त्याला माहीत असलं तरी तो मुद्दाम विचारतो. आहे एक गोड मुलगी. जेवढी स्वीट मिठाई आहे तेवढेच त्या मुलीचं बोलणंही गोड आहे. खूपच गोड, प्रेमळ मुलगी आहे ती. आबा अवनीचं कौतुक करत होते मनापासून. ते रत्नावतीला अजिबात आवडत नव्हतं. त्या राहून राहून आबांकडे पाहत होत्या. रत्नावतीला रागात पाहून दामिनी बोलते, दादा, तुम्हाला कोणाचीही प्रशंसा करण्याची सवय आहे. आम्हाला कोणाला नाही तिची मिठाई एवढी खास वाटली. हा ठीकठाक आहे थोडी. ईशा तिच्या मॉमच्या बोलण्यात हा मिसळत म्हणाली. हो मामा, मॉम बरोबर बोलते. ती मुलगी किती उद्धट आहे. मामीसमोर कशी वर तोंड करून बोलत होती. जे काही असेल, पण मी एवढी टेस्टी मिठाई आजपर्यंत कधीच नाही खाल्ली, राज म्हणाला. मुलीच्या गोड बोलण्याचं माहिती नाही, पण तिच्या हाताला जादू नक्कीच आहे. आज मला खरंच अभिमान वाटतोय राज तुझा. तू माझा मुलगा आहेस त्याचा, आबा म्हणाले. त्यावर राज गोड हसला. दामिनी मात्र रागात होती. अवनीच्या घरी ती बाहेरून पाण्याचा हंडा घेऊन घरी चाललेली
चालताना तिचा पाय घसरून ती पडणार असते. त्याच वेळी राज अचानक समोर येऊन तिला आधार देतो. तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःजवळ ओढून घेतो. ती त्याच्या अगदी जवळ उभी असते. त्याचा हात पकडून त्याच्या डोळ्यात पाहत असते. तोही तिच्याकडे एकटक नजरेने पाहत असतो. काही वेळाने भानावर येत ती त्याच्यापासून बाजूला होते. थँक्स म्हणते ती त्याला. ती बाजूला पडलेला हंडा उचलायला जाते तर तोही तिला मदत करण्यासाठी पुढे होतो. तशी ती हातातील हंडा सोडते आणि तो हंडा राजच्या पायावर पडतो. तो कळवळून ओरडतो, उड्या मारू लागतो. हे काय केलं तू? नक्कीच माझ्या पायाची हड्डी तुटली असेल, तो म्हणतो तिला. सो सॉरी, तुम्ही प्लीज इथे बसा, ती म्हणते त्याला. राज म्हणतो, नाही नको, तू दूरच थांब माझ्यापासून. तशी अवनी म्हणते, एक मिनिट, मला बघू तर द्या, कळू तर द्या कुठे लागलंय तुम्हाला. नाही नको, खूप दुखतंय मला, म्हणत राज उड्या मारत असतो. पण अवनी म्हणते त्याला, तो हात नको लावूस प्लीज, तिला बोलतो. मगाचपासून तो नाटक करत असतो हे आता येतं अवनीच्या लक्षात. तशी ती पटकन त्याच्या मागे उभी राहते. ती काही बोलत नाही. ते पाहून राज डोळे उघडून समोर पाहतो. ती नव्हती त्याच्यासमोर. तसा तो व्यवस्थित उभा राहून तिला पाहत मागे फिरतो. तिला पाहून शॉक होऊन पाहतच राहतो तिला. मला वाटतंय तुमचं दुखणं थांबलं, अवनी म्हणाली त्याला. खूपच दुखतंय, तो पुन्हा नाटक करत म्हणाला. अच्छा, दुखतंय? हो, खूप दुखतंय, तो नाटकी स्वरात म्हणतो. एक काम करते, मी हा हंडा ना दुसऱ्या पायावर टाकते तुमच्या. तुमचं दुखणं थांबेल. बोलत ती हंडा उचलत असते. तर राज म्हणतो, अगं नाही नाही, प्लीज असं नको करू. प्लीज, मी तर मजाक करत होतो तुझी. बोलून तो हसतो. एक मिनिट, तुम्ही इथे काय करताय? तुम्ही तेच आहात ना त्या दिवशी माझ्या बहिणीच्या अंगावर कार घालत होतात? तुमची गाडी कोणत्या मासूमवर घालायला तर नाही ना आलात इथे, ती म्हणते त्याला. एक मिनिट, त्यावेळी मी सर्वांसमोर तुला सॉरी बोललेलो, राज म्हणाला. तुम्ही सॉरी बोललेलात? मग काय झालं? ती बोलली. अरे, मी सॉरी बोललो, तू पण मला सॉरी बोल. तू हंडा माझ्या पायावर पाडला त्यासाठी, ती बोलते त्याला. एक्सक्यूज मी, तो खाली हंडा होता. तो बोलतो, एक्सक्यूज मी तुझ्या बहिणीवर गाडी घातली असती. मी घातली तर नाही ना? तशी अवनी, ठीक आहे, आय एम सॉरी म्हणते त्याला. खबरदार तू मला सॉरी बोललीस तर. दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्स. तशी ती दोस्ती तुमच्यासोबत म्हणते. तो म्हणतो तिला त्याच्या चेहऱ्यावर स्माईल ठेवून. तुम्ही का आलात इथे? काही बोलला नाहीत. तुमचं काम काय आहे ते? अवनी म्हटली त्याला. तसा तो एक पाऊल अवनीजवळ टाकत म्हणाला, तुला भेटण्यासाठी खास आलोय मी. ती त्याच्याकडे पाहते. तेवढ्यात तिची बहीण माया तिला आवाज देते आणि आता खरोखरच तिच्या हातातील भरलेली बादली सोडून ती तिच्या बहिणीकडे धावते. ती बादली आता खरोखर राजच्या पायावर पडते आणि त्याच्या मस्तकात कळ जाते. काय अजीब प्राणी आहे ही, तो कळवळून म्हणतो. कधी थोबाडीत मारते, कधी भरलेली बादली पायावर पाडून जाते. अवनी मात्र मागे त्याच्याकडे न पाहताच तिथून पळत घरात निघून गेलेली. राजच्या घरी रत्नावती खूप साऱ्या मुलींचे फोटो पाहत असते. त्यातील रिया नावाच्या मुलीचा फोटो दामिनीला दाखवत म्हणते, ही रिया मोरे खानदानी आहे. आई वडिलांची एकुलती एक मुलगी. मी तर आपल्या राजसाठी विचारलं आहे तिच्या घरी. संध्याकाळपर्यंत कळेलच आपल्याला त्यांचा होकार आहे की दुसरं काय ते. या सर्व मुलींमध्ये जर कोणी माझ्या राजच्या लायक असेल तर ती रिया. त्याच वेळी राज लंगडत लंगडत घरी येतो. असा का चालतोस राज? रत्नावती त्याच्या जवळ जाऊन त्याला काळजीने विचारते. काय सांगू मॉम, एका अजीब व्यक्तीसोबत आज भेट झाली माझी. तिच्याच चक्करमध्ये मला लागलं. अशी कोण व्यक्ती होती ती? रत्नावती रागाने म्हणाली.
चिल मॉम, तिची काही चूक नव्हती. दामिनी म्हणते, वहिनी गुरुजींना बोलवून राजची पत्रिका दाखवा. याचं ग्रहमान ठीक नाही वाटत मला. ईशा जा पटकन फर्स्ट एड बॉक्स घेऊन ये, रत्नावती म्हणाली. तशी ईशा पळतच गेली. काय बघत बसला तिथे? राजसाठी पाणी घेऊन या, रत्नावती तोंड वाकडं करत दामिनीला म्हणाली. राज, तू तुझ्या रूममध्ये चल, मी तुला तिथेच तुझ्या पायाला मलम लावून देते. कोण आहे ती अजीब व्यक्ती, तिच्यामुळे तुला एवढं लागलं? डोक्यातील रागाला शांत करून रत्नावती राजला विचारत होती. राज काही न बोलता मॉमकडे पाहून हसला. बरं नको सांगूस, पण चूक तिची असू नाही तर नसो, आजपासून तू त्या व्यक्तीपासून दूर राहशील. पुन्हा त्या व्यक्तीला मिळण्याची तुला जरूरत नाही. तुला माहिती आहे ना राज, तुला काही झालं की माझा जीव तुटतो. मॉम रिलॅक्स, होईल हे बरं, राज बोलतो. अवनीची छोटी बहीण म्हणजे तिच्या मामाची मुलगी बुद्धीने कमी असते. अवनी तिची खूप जास्त काळजी घेत असते. ही गोष्ट राजला कळलेली. तो अवनीच्या बहिणीसाठी टॉईज घेऊन येतो. अवनीशी जी त्याला जवळीक साधायची असते म्हणून. माया दिसायला जरी मोठी असली तरी लहान मुलाप्रमाणे वागायची. राज अवनीच्या बहिणीला मायाला खूप सारे टॉईज देतो आणि तिच्याशी प्रेमाने बोलत असतो. अवनी दुरून हे पाहते. ती लगेच त्याच्या जवळ येऊन म्हणते त्याला, तुम्ही का आलात इथे? आणि तुम्ही का आणले तेवढे गिफ्ट? आय नो तू मला इथे पाहून सरप्राईज झाली असशील. फ्रेंडशिपमध्ये मी तुला भेटायला येऊ शकतो ना, राज म्हणाला. अवनी म्हणते, माया हे गिफ्ट परत दे यांना. नाही नको ताई, मी नाही परत देणार गिफ्ट. मला हवेत हे गिफ्ट, मला आवडलेत, माया बोलते. अवनी सर्व गिफ्ट एकत्र करून राजला देते. थँक्स म्हणते ती त्याला. बट सॉरी, आम्ही हे गिफ्ट नाही घेऊ शकत म्हणते ती त्याला. राज अवनीकडे पाहतच राहतो. पण का नाही घेत तू गिफ्ट? बघ ना किती खुश आहे तुझी बहीण, राज म्हणतो. मिस्टर राज, मी अशा दोस्तीवर विश्वासच नाही करत जे गिफ्ट देऊन साबित करावी लागते. दोस्ती एक इमोशन आहे जे मनापासून जपायची असते. तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांना गिफ्ट दिले की झाली दोस्ती. आमचं तसं नाही. प्लीज तुम्ही घेऊन जा हे आणि इथून निघून जा. तसं पण मामा मामी घरी नाहीत. तुमचं इथे थांबणं मला ठीक वाटत नाही. पण मी काय बोलतोय ते ऐकून तरी घे, राज म्हणतो तिला. ती हात जोडून प्लीज पुन्हा इथे येऊ नका बोलते. तो जात नसतो म्हणून ती रागाने जा म्हणते त्याला. तसा तो जातो निघून. मनात राग तर त्याच्याही उसळत होता. तुला सोडणार नाही मी. नाही तुला माझ्या जाळ्यात अडकवलं तर राज नाव नाही लावणार. आता अवनी रडत बसलेल्या तिच्या बहिणीला समजवत असते तर राज पुन्हा येतो घरात. अवनी त्याच्याकडे पाहून तुम्ही पुन्हा आलात म्हणते. हो आलो, राज म्हणतो. तो खूप सारे चॉकलेट्स मायासमोर पकडत म्हणतो. मोठे मोठे गिफ्ट्स नाही, पण हे छोटे छोटे चॉकलेट्स माया तू घेऊ शकतेस माझ्याकडून. मी ऐकलं आहे चॉकलेट्स दिल्यावर नात्यात गोडवा आणखी वाढतो. तो हसून बोलत असतो मायासोबत. रडत बसलेली माया चॉकलेट्स पाहून खुश होते. अवनी त्याच्याकडे पाहतच राहते. आता तो अवनीसाठी फ्रेंडशिप कार्ड देत म्हणतो, आय नो तुला असं वाटलं असेल मी महागडे गिफ्ट देऊन माझी श्रीमंती दाखवत आहे, पण तसं नाही. हे फ्रेंडशिप कार्ड आहे जे मी माझ्या हाताने बनवले खास तुझ्यासाठी. अवनी आता तरी माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट कर. ती त्याच्याकडे रागाने पाहत असते तसा तो म्हणतो, गिफ्ट नाही तर कमीत कमी मैत्री ॲक्सेप्ट कर प्लीज. ती बोलते, तुम्ही तर स्वतःचंच घर समजलात असं वाटतंय मला. जेवल्याशिवाय इथून जाणार नाही का तुम्ही? तसं एक क्षण रागाने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. पण स्वतःला सावरत हसून पाहतो तिच्याकडे तो. ती दाराकडे हात दाखवून निघा म्हणते त्याला. तो मनात खूप भाव खातेस काय तू? किती भाव खायचा तो खाऊन घे. मी तुला माझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अलगद अडकवूनच राहील. तू आता भाव खात आहेस, पण मला माहिती आहे भाव खाणारी मुलगी पुढे जाऊन खूपच चांगली खरी मैत्रीण बनेल माझी. पण मी नाटक करतोय.
तुझ्यावर नाही पण माझ्यावर विश्वास आहे मला, मनात विचार करत तो तिच्याकडे एकटक पाहत असतो. ती हाताला धरून त्याला घराबाहेर काढते. काही वेळांनी ती तिच्या मिठाईच्या दुकानात जाते. राज तिथे तिला पाहायला येतो. काही करून तिला त्याच्या प्रेमात पाडायची असते. भर रस्त्यात तिने त्याच्या गालावर मारलेल्या थप्पडचा बदला घ्यायचा असतो त्याला. प्रेमाने वागण्याचं नाटक करत तो तिच्याकडे वेड्यासारखं पाहत असतो. तुम्ही इथे, अवनी त्याला पाहून म्हणते. तूच तर बोललेली घरी मामा मामी नाहीत, बरं नाही वाटत. पण हे दुकान आहे, इथे येऊ शकतो मी. पण ती म्हणते, पण बिन काही नाही. मैत्रीत पण नाही बिन नाही. मैत्रीत या सगळ्याला जागा नसतो. तू तर महागड्या वस्तू नाही घेत, म्हणून मी तुझ्यासाठी असं गिफ्ट शोधलं आहे. त्या गिफ्टला तू नाही बोलूच शकणार नाहीस. अच्छा, असं कोणतं गिफ्ट आहे, ती विचारते. मी ठरवलं आहे आज पूर्ण दिवस मी तुला मिठाई बनवायला मदत करेन. काय, ती पटकन रिॲक्ट होते. तो हसून तिच्याकडे पाहत असतो. काही गरज नाही. मी इथे फक्त मिठाई बनवत नाही तर मिठाई विकते सुद्धा. म्हणून इथली मिठाई फक्त मीच बनवते. घाबरलीस ना? तुला असं तर नाही ना वाटत मी तुझ्यापेक्षा चांगली मिठाई बनवली तर तुझा इगो हर्ट होईल? तो म्हणतो. एवढीच हौस आहे तर जशी तुमची इच्छा, बोलते ती त्याला. लागा कामाला. काय करू विचार करून तो जिलेबी तळायला झारा हातात घेतो आणि लगेच ओरडतो. तशी ती, हे काय केलं तुम्ही? ती पटकन त्याचा हात हातात घेते आणि बोलते, तुमचा हात जळाला. ती पटकन त्याच्या हातावर फुंकर मारू लागते. तो स्मित करत तिच्याकडे पाहत असतो. मला त्रास झाल्यावर तुलाही त्रास झाला म्हणतो तो. आपली फ्रेंडशिप होऊ शकते ना आता? तशी ती त्याच्या हातावर फुंकर मारायची थांबते आणि त्याच्याकडे पाहू लागते. प्लीज बंद करा हे फ्रेंडशिपचं नाटक, ती बोलते. तुला मी पहिल्यांदाच पाहिले तेव्हाच तू माझ्या मनात घर करून गेलीस. बस लवकरच मला तुला प्रपोज करायचं आहे. त्यानंतर मी माझ्या मॉमला सांगेल मी तुझ्यासाठी सून पाहिली आहे. तो बेधडक बोलतो तिला. ओ, काही काय बोलताय तुम्ही? ती चिडून बोलते. बर्फ लावला तुमच्या हाताला. जा आता, तुम्ही जाणार आहे पण मी इथे जे काम करायला आलोय ते केल्यानंतर जाईल, तो म्हणाला. कोणतं काम, ती विचारते. तुझ्याशी मैत्री करायचं काम. ओ गॉड, तुम्ही अजून त्याच गोष्टीत अडकून पडलात, बोलून ती तिचं काम करू लागते. तो तिथेच गुडघ्यावर खाली बसतो. शर्टच्या पॉकेटमधून पिवळ्या रंगाचा गुलाब काढतो. तिच्या समोर धरतो. तशी ती त्याच्याकडे पाहते. तो प्लीज माझी फ्रेंडशिप ॲक्सेप्ट कर म्हणतो तिला. मला एक चान्स दे ना, मला प्रूव्ह करण्याचा. मी एक चांगला मित्र होऊ शकतो तुझा. मला माहिती आहे मी श्रीमंत आहे, पण यात माझी काय चूक आहे? एक गोष्ट सांगू तुला, तुझ्यासारखी मुलगी मी आजपर्यंत कधीच नाही पाहिली. यू आर अमेझिंग. त्या दिवशी तू ज्या पद्धतीने तुझ्या हाताने बनवलेली मिठाई सर्वांना प्रसाद बनवून खायला लावलीस, खरंच कौतुक वाटतं तुझं मला. यांना कसं माहिती, ती मनात विचार करते. बघ, तू आता मैत्री करायला नकार दिलास तर मी रोज असंच तुझ्यासमोर बसून राहील. तुम्ही उठा प्लीज. सर्व लोक पाहत आहेत. ती बाहेर आजूबाजूला पाहत म्हणते, पाहू देत की, मी नाही घाबरत. तू आपली मैत्री ॲक्सेप्ट करत तोपर्यंत मी इथे असंच बसून राहील. मग माझे गुडघे दुखले तरी चालेल. तुम्ही काय करताय? प्लीज प्लीज उठा तुम्ही. ती बोलत असते त्याच वेळी रत्नावती कारमधून अवनीच्या दुकानासमोरून जात असते आणि तिची नजर अवनी आणि तिच्यासमोर खाली गुडघ्यावर बसलेल्या राजवर पडते. तशी ती पटकन बोलते, ड्रायव्हर, गाडी थांबवा. इकडे अवनीसमोर राज गुडघ्यावर बसलेला असतो. अवनी राजच्या हातातून गुलाबाचे फूल घेणारच असते तर माया पळत येऊन अवनीला धक्का देते आणि राजच्या हातातील गुलाबाचे फूल घेते. राजच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. अवनी थोडी गडबडते. मायांनी असं मध्येच येऊन अवनीला धक्का दिल्यामुळे. रत्नावती रागात घरी येते. आज हॉलमध्ये सर्वच एकत्र बसलेले असतात. तिथे राज येऊन मॉमच्या डोक्यावर प्रेमाने किस करत म्हणतो, आज काही स्पेशल आहे का मॉम?
काही स्पेशल असल्यावरच एकत्र यावं का राज? असं काही विशेष नाही. मला सांगशील का राज, एवढा उशिरापर्यंत कुठे होतास तू? एक खूपच महत्त्वाचं डील करत होतो मॉम. एका पार्टीला खूप दिवसांपासून फॉलो करत होतो. खूपच जिद्दी होती ती पार्टी. पण मी पण तुझाच मुलगा आहे मॉम. फायनली मी आज पटवलं पार्टीला. आजकाल तू खूप मोठमोठी डील करत आहेस राजभाई, ईशा म्हणते त्याला. ईशा रत्नावतीसोबत कारमध्ये होती. तिने राजला अवनीसमोर गुलाब पकडून गुडघ्यावर बसलेलं पाहिलेलं म्हणून ती बोलत असते, आज मी आणि काकूने तुला. तशी रत्नावती ईशाला तोडत म्हणते, ईशा तुला खूप वेळा सांगितलंय, जेवढं जरुरी आहे तेवढंच बोलत जा. तशी ईशा म्हणते, मी तर फक्त एवढंच म्हणत होते की राजबाई किती दिवस असं वेड्यासारखं काम करत राहणार. आता लवकरात लवकर लग्न कर आणि मामी तुझ्यासाठी एक चांगली सून आणू देत त्याला. तसा पाणी पित असलेला राजला ठसका लागतो. तो खोकू लागतो. अरे बेटा सावकाश, रत्नावती म्हणते त्याला. आबासाहेब म्हणतात, रत्ना, ईशा बरोबर बोलत आहे. आपल्याला लवकरात लवकर राजचं लग्न लावायला हवं. माझा मुलगा समजूतदार आहे. त्याला कधी कोणत्या वेळी लग्न करायचं ते कळतं. रत्नावती राजच्या गालाला हात लावून त्याच्याकडे हसून प्रेमाने पाहत बोलते, ही मामी ना कोणत्या मातीची बनले. एवढी आग लावण्याचा प्रयत्न केला मी, पण माहीत नाही मामीला काय झालंय. ईशा मनात सरपडली. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.